नमस्कार. नुकताच CBSE 10वीचा मॅथमॅटिक्सचा पेपर झाला आणि पहिलाच पेपर मॅथमॅटिक्स. सगळी मुलं जेवढी एक्सायटेड होती तेवढीच थोडी टेन्समध्ये पण होती. कारण काय की CBSE बोर्डनं यावर्षी पहिल्यांदाच पहिला पेपर मॅथमॅटिक्सचा घेतला. जनरली लँग्वेजचे पेपर पहिल्यांदा असतात आणि मग त्यानंतर मॅथ्स सायन्स हे विषय होतात सगळ्यात शेवटी SST वगैरे. अशा पद्धतीने एक्झामचा जनरल पॅटर्न असतो. पहिला पेपर मॅथ्स म्हणून पालकांसोबत विद्यार्थी थोडेसे काळजी घेत होते की आपल्याला सगळं पेपरमध्ये लिहिता यायला पाहिजे, सगळं अटेम्प्ट व्हायला पाहिजे, पेपर लेंदी असतो, वेळ पुरायला पाहिजे. आणि मागे 4 वर्षापासून आफ्टर करोना असं म्हणूया आपण की CBSEनं बऱ्यापैकी 7वी 8वी पासून सिलेबस कमी करत आणलेला आहे. का तर विद्यार्थ्यांना लोड यायला नको, त्यांना जास्त गोष्टींचं टेन्शन यायला नको म्हणून. पण याचा परिणाम असा झालाय की जिथं जिथं मॅथमॅटिक्सचं ऍप्लिकेशन करायला लागतं त्या गोष्टी विद्यार्थी करू शकत नाहीयेत, किंबहुना त्यांना ते तसं शिकवलं जात नाहीये, किंवा ते स्वतःहून वेगळं काही सोडवण्याचा, स्वतःहून वेगळं काही करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की टेक्स्टबुक मधली सगळी एक्झाम्पल आम्हाला येत आहेत. NCERTच्या बुकमध्ये आहेतच किती असे एक्झाम्पल ना, फार कमी एक्सरसाइज आहेत त्यांची आणि ती त्यांना सगळी येत असतात. मग बऱ्याचशा शाळा वेगवेगळ्या पब्लिकेशनची वेगवेगळी पुस्तकं फॉलो करतात आणि त्यातलं सोडवून घेतात. किंवा असे जनरल बुक्स आहेत की जे वेगवेगळे पब्लिकेशन्स काढतात आणि त्याचं प्रॅक्टिस केलं जातं, पेपर सेट्स निघतात. पण या सगळ्यातनं असं झालं की ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स या वर्षी आली. आणि ऍप्लिकेशन बेस्ड मध्ये मला नाही वाटत की असं की खूप अवघड आहे, आउट ऑफ द सिलेबस आहे, असे क्वेश्चन्स नव्हते. पण 8वीत जे तुम्ही शिकलाय त्याचं ऍप्लिकेशन इथं करा, 9वीत जे तुम्ही मिड पॉइंट थेरम शिकलाय त्याचं ऍप्लिकेशन इथं करा, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आले आणि मुलं गडबडली, कारण त्यांनी याचं प्रॅक्टिसच केलं नव्हतं. आता एक्झाम म्हणजे काय आहे? जनरली आपल्याकडे तुमच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेतली जाते. खरं तर आपण भारतीय माणसं हुशार आहोत, आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी, बुद्धिमत्तेची परीक्षा घ्यायला हवी. आणि तशी परीक्षा यावर्षी मॅथमॅटिक्सची झाली असं मला वाटतं. आणि मी गेले 17 वर्ष मुलांना मॅथमॅटिक्स शिकवतीये आणि त्यातनं मला यावर्षी खऱ्या अर्थानं आनंद झाला की पठडी बाहेरचा पेपर आला. मला माहितीये की मुलांना आउट ऑफ आउट मार्क्स मिळणार नाहीत, सगळ्यांनाच कसे मिळतील आउट ऑफ आउट मार्क्स, पण आपण वेगळा विचार करायला हवं याबद्दल मात्र मुलं जरा जागरूक झालेली आहेत. आणि मुलांबरोबर पालकही. आता बोर्डला पिटिशन फाईल करणं, लेटर लिहिणं हे बरोबर आहे, कारण काय की अचानक कोणती कल्पना न देता असा पेपर काढायला नको होता. पण त्याचबरोबर मला एका गोष्टीचा आनंद होतोय की मुलांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांनी त्याचा वापर व्यवहारात कसा करता येईल याचा पुरेपूर त्याची परीक्षा घेतली गेली आणि त्याच्यातनं त्यांना स्वतःची आपली बुद्धिमत्तेची लेवल नक्की कळलेली आहे. आणि JEE लेवलचा पेपर आला, इतका कसा अवघड आला, असं जे मी काही ऐकलं त्यातनं एवढंच सांगते की ह्या पद्धतीचे पेपर लिहू दे मुलांना. पालकांना खास माझं निवेदन आहे की, खास विनंती आहे की अशा परीक्षा द्यायला हव्यात. कारण आधी सगळे प्रश्न सांगितलेले असल्यावर जर आउट ऑफ आउट मार्क्स मिळवणं ह्याच्यात काही तुमचं स्किल नसतं, ते तुमचं रायटिंगचं आणि स्मरणशक्तीचं स्किल आहे. त्यापेक्षा जास्त तुमचं डोकं चालू शकतं. अहो, मेमरी ट्रेनर आहे मी. तुमच्या बुद्धीला जेवढी चालना द्याल, जेवढी मेंदूला चालना द्याल, तेवढा तो अजून तल्लख होत जातो. तर नक्कीच याचा विचार करा आणि पुढचे पेपर मुलांना आनंदानं देऊ द्या. धन्यवाद.